आंध्र प्रदेशच्या मारडपल्ली या जंगलामध्ये जोरदार चकमक सुरू झालेली आहे। या चकमकीमध्ये जहाल माओवादीसह 3 जणांचा खात्मा करण्यात आलाय। माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्याचा खात्मा झाल्याची माहिती मिळते। गजरला रवी उर्फ गणेशवर 3 कोटींचं बक्षीस होतं। आज झालेल्या चकमकीत 3 कोटी रुपये बक्षीस असलेल्या जहाल माओवाद्यासह 3 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलेला आहे। आंध्र प्रदेशच्या अल्लुरी सीताराम राजू जिल्ह्यामध्ये मारडपल्ली या जंगलामध्ये ग्रेहाउंड्स या विशेष माओवादी विरोधी पथकासोबत सकाळपासून चकमक सुरू होती। या 3 माओवाद्यांचा खात्मा झालेला आहे। यात माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेला गजरला रवी उर्फ गणेश याचा मृत्यू झालाय। रविवारी 6 राज्यांचा 3 कोटी रुपयांचं बक्षीस असून या रवीवर 6 राज्यांमध्ये 3 कोटी रुपयांचं बक्षीस असून तेलंगणातील मूळ निवासी असलेला हा रवी उर्फ उदय माओवाद्यांच्या आंध्रा ओरिसा बॉर्डरच्या समितीचा सचिव होता अशी माहिती मिळते। आंध्र प्रदेश स्पेशल झोनल समितीचा तो सदस्य आहे। चकमकीत तो ठार झालाय। दुसरी महिला माओवादी अरुणा आहे। ती माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य चलपतीची पत्नी आहे। वरिष्ठ माओवादी नेता चेरकुरी राजकुमार उर्फ आझादची बहीण आहे। तिच्यावर 50 लाख रुपयांचं बक्षीस होतं। 3 राज्यांच्या सीमावर्ती भागात वावर असलेल्या गजरला रवीचा मृत्यू झालेला आहे। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याशी बोलूया। महेश, मारडपल्ली या जंगलामध्ये खूपच मोठी चकमक झालेली आहे आणि मोठं यश म्हणायचं हे सुवर्णा, ही खूप मोठी चकमक आहे। कारण आपण बघितलं तर सुरक्षा दलं सगळीकडे माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक होत आहेत आणि आज हे आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम लगतचा जो अल्लुरी सीताराम जो जिल्हा आहे त्या ठिकाणी मारडपल्लीच्या जंगलात ही चकमक झालेली आहे। ग्रेहाउंड्स हे माओवाद विरोधी पथक आहेत, त्यांच्यासोबत झालेल्या चकमकीत 3 माओवादी नेते ठार झालेले आहेत। त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे गजरला रवी उर्फ गणेश आहे। हा मूळचा गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या जयशंकर भोपालपल्ली येथील रहिवासी आहे। गेली 30 वर्ष तो माओवादी संघटनेत आहे आणि माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आहे। त्यासोबतच माओवाद्यांच्या आंध्र ओरिसा या समितीचा जो सचिव आहे त्याच्यावर 3 कोटी रुपयाचं बक्षीस आहे। अनेक मोठ्या माओवाद्यांच्या घडामोडींमध्ये तो सक्रिय सहभागी राहिलेला आहे। 2004 मध्ये वाय एस राजशेखर रेड्डी यांच्यासोबतची चर्चा झाली होती माओवाद्यांची, त्यामध्ये सुद्धा त्याच गजरला रवीने महत्वाची भूमिका बजावली होती। आणि या चकमकीत दुसरी ठार झालेली महिला माओवादी अरुणा आहे। ही माओवाद्यांची खूप मोठी कॅडर आहे आणि जो मोठा माओवादी नेता होता चेरकुरी राजकुमार उर्फ आझाद त्याची बहीण आहे। आणि अलीकडेच ठार झालेला माओवाद्यांचा केंद्रीय समिती सदस्य चलपतीची ती पत्नी आहे। त्यासोबत आणखी एक महिला माओवादी ठार झालेली आहे। महत्वाचं म्हणजे या ठिकाणी ऑटोमॅटिक वेपन्स सापडलेले आहेत, AK-47 सारखे आणि इतर माओवादी साहित्य सापडलेले आहे। 16 जणांचं हे दलम होतं आणि हे या ठिकाणी असल्याची माहिती मिळाल्यानंतर ग्रेहाउंडच्या पथकाने यांना घेरलेलं आहे। आता आपण जर बघितलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 2026 मार्च पर्यंत जे टार्गेट दिलेलं आहे त्या दिशेनं सगळीकडे सुरक्षा दलं सगळ्याच राज्यामध्ये आगेकूच करत असताना दिसत आहे। छत्तीसगडमध्ये मोठं यश मिळालेलं आहे, गडचिरोली सुरक्षा दलांना मोठं यश मिळालेलं आहे। नक्की मोठं यश मिळालंय। महेश, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल।